मी प्रभाग 24मधून एक मतदार आहे. राजीव गांधी नगरमध्ये मी राहायला आहे आणि मी पार्टीला अशी एक विनंती करतो की आमच्या पट्ट्यातला एक नगरसेवक द्यावा. म्हणजे कसं विनाकारण आता हे आमच्या पट्ट्यामध्ये एस टी कॉलनी झालं, राजीव गांधी नगर झालं, विनायक कॉलनी झालं, एस टी कॉलनी झालं. एवढ्या प्रभागात 12,000 वोटिंग आहे आणि आत्तापर्यंत जेवढे नगरसेवक झाले तेवढे पूर्ण मुकिंदवाडीच्या पट्ट्यातले झालेले आहे. म्हणून मी पार्टीला अशी विनंती करतो की आमच्या पट्ट्यातलं 2 नगरसेवक आमच्या पट्ट्यातले द्यावं. ते कोणतेही असो, ओबीसी असो, महिला असो, कोणी असो, पण महिला आणि दोन्ही पण महिला दिल्या तर चालतील आम्हाला. अनिता कराड, न्यू एस टी कॉलनी. आमचा एवढाच प्रश्न आहे, आम्ही आजूबाजूला दुखासुखात जातो आणि इथले कार्यकर्ते त्याला मिळत नाही आहे नगरसेवक पद. हे 10 वर्षापासून बाहेरचेच आहेत, मुकिंदवाडीतले, कुटलचे, मग सगळ्या सहकार्य आमच्या एस टी कॉलनीचं आहे. म्हणजे सगळेच हे उत्साहानं सगळं करतात, पण मग कुणालाच इथं हे देत नाहीत. त्याच्यामुळं चव्हाणताईला आणि चाटे काकूला ते भेटावं, म्हणजे ओबीसीला एक आणि ओपनला एक. एवढीच आमची हे, म्हणजे हे दाखवा तुम्ही. आता आमची एवढी सगळ्याची मुलाखत घेतली, तसं ह्याचं काही चीज व्हावी की बाबा खरंच ह्या एस टी कॉलनीतून सगळ्यांना ह्यांचे म्हणजे त्रासलेले लोक आहेत. एवढीच माझं सांगणे. अजून माझं त्याच्यात देखील की स्थानिकच्या उमेदवारांना भाजपातून तिकीट भेटावं व त्यांना पुढाकार भेटावं, त्या रीतीनं आमच्या प्रभागाचा विकास होईल. आणि प्रभागाचा विकास होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मेन भाजपा थ्रू आला तर मला खूप आनंद होईल. त्यामुळे भाजपातले जे बी उमेदवार आहेत आमच्या इथून जे अर्ज दाखल करतील त्यांना तिकीट द्यावं भाजपाने. यावेळेस जे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकी होऊ लागलेल्या आहेत प्रभाग पद्धतीमध्ये, त्याच्यामध्ये 4 वॉर्डाचे वेगवेगळ्या 4 वॉर्ड मिळून एक प्रभाग होऊ लागलेले. तर या प्रभाग पद्धतीमध्ये जर का आमच्या भागामधला जर का उमेदवार दिला तर आमचे तो प्रश्न ऐकू शकतो आणि आम्ही त्यातला आमच्या हक्काने आम्ही त्याच्या गोष्टी, आमच्या अडचणी आम्ही त्याला सांगू शकतो. जर का आम्हाला बाहेरच्या वॉर्डामधला जर का उमेदवार जर का असेल तर मग आम्हाला फार मुश्किल होऊन जाईल. कारण कसं आहे माहिती आहे का, की आमच्या भागामधला जर का माणूस असेल तर आम्ही त्याच्याकडे जाऊ शकतो सांगायला. आमच्या गटरच्या प्रॉब्लेम असू द्या, आमच्या चेंबरच्या प्रॉब्लेम असू द्या, आमच्या रोडच्या, कुत्र्याच्या, महानगरपालिकेमधून नगरसेवकाकडे जे काम असतं ते आम्ही आमच्या प्रभागातल्या माणसाला, जवळच्या माणसाला आम्ही सांगू शकतो. पण समजा जर का आम्ही राहायला इकडे एस टी कॉलनीमध्ये आहे आणि जर का आम्हाला तिकडे संजय नगरचा किंवा मुकुंदवाडीच्या त्या कोपऱ्यामधले जर का आम्हाला जर का नगरसेवक जर का लाभले तर मग आम्ही आमची प्रॉब्लेम कधी सांगायची आणि कधी सांगायची. आम्हाला पण कामधंदे असतात ना. वॉर्ड नगरसेवक हा आमच्यातला असायला पाहिजे, आमच्या भागातला असायला पाहिजे, अशी आमची सर्वांची मिळून इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्रित आलेलो आहोत.